नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग अपडेट्सचे आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर बघा, जे नागपूर महानगरपालिका आहे, नागपूर महानगरपालिकेची जे एक्झाम डेट आहे, ते एक्झाम डेट आलेली आहे. तर बघा, नोटिफिकेशन कधीचं आहे बघू आपण आधी. तर नोटिफिकेशन हे 4 मार्च 2025चं नोटिफिकेशन आहे. तर बघा, या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलं आहे, की जो आपल्याला माहिती आहे, की जाहिरात आहे, जी जाहिरात जी आहे ती 23 डिसेंबर 2024ला प्रसिद्ध झाली होती, जी नागपूर महानगरपालिका यांच्या वेबसाईटवर. तर बघा, त्यानंतर आपण या सगळ्यांनी एक्झाम फॉर्म भरला. एक्झाम फॉर्म भरल्यानंतर आता जे एक्झाम आहे, ती एक्झामची डेट आली आहे आणि एक्झाम शिफ्ट वाईज कोणत्या शिफ्टमध्ये राहणार ते पण यांनी यामध्ये सांगितलं आहे. तर बघा, आपण यामध्ये फक्त जी नर्स परिचारिका जीएनएम याची एक्झाम जी आहे, ती एक्झाम कधी राहणार आहे, फक्त हे बघणार आहोत यामध्ये. तर बघा, ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम 27 मार्च 2025 ला आहे. म्हणजे दोन दोन शिफ्ट मध्ये एक्झाम आहे आणि दोन शिफ्ट पण एकाच दिवशी आहे, 27 मार्च 2025. त्यानंतर फर्स्ट शिफ्ट कधी आहे बघा, दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत फर्स्ट शिफ्ट आहे आणि जे दुसरी शिफ्ट आहे ती 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट आहे. तर अशी बघा, जे नर्स परिचारिकाची एक्झाम जी आहे ती दोन शिफ्ट मध्ये आहे. 27 मार्च 2025 ला फर्स्ट शिफ्ट आहे 1 ते 3 वाजेपर्यंत आणि दुसरी शिफ्ट आहे 5 ते 7 वाजेपर्यंत. तर बघा, त्यानंतर जे ऍडमिट कार्ड आहे ते ऍडमिट कार्ड कधी येणार आहे, तर 17/3/2025 पासून, 17/3/2025 पासून 17 मार्च पासून ऍडमिट कार्ड येणं चालू होणार. बघा, आपलं जे जेएनएम परिचारिका, जे नर्स परिचारिका आहे, याचे जे ऍडमिट कार्ड आहे, हे ऍडमिट कार्ड 17 तारखेला नाही येणार मला असं वाटते. कारण का यामध्ये जे बाकीचे एक्झाम आहे ते एक्झाम 20 मार्च 2025, 24 मार्च 2025, 25 मार्च 2025 म्हणजे 20 पासून सुरू होत आहे. आपली डायरेक्ट जी एक्झाम आहे, जे नर्स परिचारिकाची एक्झाम आहे, ती 27 तारखेला आहे. तर आपलं जे ऍडमिट कार्ड आहे ते 2-3 दिवस अगोदर येणार, म्हणजे मीन्स 25 मार्चला वगैरे येऊन जाणार. 25 मार्चला वगैरे किंवा 24 मार्चला पण येऊ शकतं. तर ते 2-3 दिवस अगोदर येऊन जाणार. आणि ही जी 17 मार्च जी म्हटलंय, हे जे आधीची जी एक्झाम राहणार आहे 20 तारखेपासून, त्यांचे लवकर येऊन जाणार. आणि जे आपलं नर्स परिचारिकाचं जे ऍडमिट कार्ड आहे, 25-24 मार्च पासून येऊन जाणार. तर अशा प्रकारे. आणि ते जे ऍडमिट कार्ड आहे ते जे महानगरपालिकेची जे वेबसाईट आहे, ते वेबसाईटवरच तिथे अवेलेबल मिळणार आपल्याला. त्यामध्ये जो आपला युजर आयडी पासवर्ड टाकून आपल्याला ते डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर बघा, जी माहिती आहे ती बघा, संकेतस्थळावरून ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र, ऍडमिट कार्ड उपलब्ध करून घेणे व परीक्षेस वेळेवर उपस्थित राहणे याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. म्हणजे जे अप्लिकंट आहे त्यांनी काय करायचं आहे, त्यांचा युजर आयडी पासवर्ड टाकून ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे आणि ज्या म्हणजे 27 मार्च 2025 ला ज्याची फर्स्ट शिफ्ट मध्ये एक्झाम असेल त्या टाइमवर त्याला जायचं आहे, आणि सेकंड शिफ्ट मध्ये एक्झाम असेल त्या टाइमला त्यांनी जायचं आहे ऍडमिट कार्ड घेऊन. आणि तसेच परीक्षा केंद्राबाबतची संपूर्ण माहिती ओळखपत्र ऍडमिट कार्ड वर नमूद केली राहील. त्याचप्रमाणे संकेतस्थळावरील प्रवेश पत्र पाहिले नाही अथवा डाउनलोड केले नाही इत्यादी कारणे ऑनलाईन परीक्षेच्या वेळेस विचारात घेतल्या जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्यानंतर बघा, त्यांनी त्याचं एक्झाम सेंटर कुठे आहे, काय आहे, हे व्यवस्थित बघायचं आहे. हॉल तिकीटवर त्याच ऍड्रेसवर जायचं आहे. त्यानंतर असं कुठल्याही प्रकारचं, जर समजा तुम्ही चुकीच्या एक्झाम सेंटरवर गेले किंवा काही तुम्ही ऑनलाईन मध्ये काही रीड केलं नाही व्यवस्थित, त्यामध्ये त्यांचे इन्स्ट्रक्शन जर फॉलो केले नाही, तर याला तुम्ही जो उमेदवार आहे तोच जबाबदार राहील काही नुकसान झाल्यास. अशा प्रकारचे नोटिफिकेशन मध्ये यांनी दिलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आहे, जी नर्स परिचारिकेची एक्झाम 27 मार्च 2025 ला दोन शिफ्ट मध्ये राहणार आहे. एक दुपारी 1 ते 3 फर्स्ट शिफ्ट आणि 5 ते 7 सेकंड शिफ्ट. त्यानंतर जे ऍडमिट कार्ड आहे, ऍडमिट कार्ड 17 मार्च 2025 पासून येणं चालू होणार आहे. तर बघा, काही एक्झाम 20 मार्च 2025 पासून आहे, तर त्यांचं एक्झाम ऍडमिट कार्ड लवकर येणार. आणि 27 मार्च 2025 ला आपलं नर्स परिचारिकाचं आहे, तर 2-3 दिवस अगोदर म्हणजे 24 मार्चला पासून वगैरे आपण ऍडमिट कार्ड येऊन जाणार. तर अशा प्रकारची संपूर्ण डिटेल नोटिफिकेशन मध्ये यामध्ये दिलेलं आहे. तर बघा, सगळ्यांनी एक्झाम आता जवळ आली, सगळ्यांनी अभ्यास करा आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक, चांगला पेपर सोडवा. थँक यू, धन्यवाद.